कधीच हस्तिनापूरचं राज्य हे पांडवांच्या हातात गेलं असतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवितायुस्तव. पुरु नावाचा एक राजा होता, ज्यानं तपचर्या करून देवांना एक वर मागून घेतला होता. धृतराष्ट्राचा दुजाभावही लक्षात येतो तो दुसऱ्या श्लोकात, मामका पांडवा शेव किम कुर्वत संजय. म्हणजे काय, जे द्रोणाचार्य आणि द्रुपद हे दोघंही एकाच आश्रमात शिकायला होते. त्यांना गुरुदक्षिणेत फक्त एवढंच सांगितलं की द्रुपदाला पकडून माझ्यापर्यंत आणून द्या. नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भगवद्गीता आहे काय आणि भगवद्गीतेची सगळी माहिती, त्याचबरोबर धर्माची ही सगळी माहिती आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिली. आता ह्या भागापासून आपण सुरुवात करूया भगवद्गीतेतील संपूर्ण जे संस्कृत श्लोक आहेत त्याचे मराठीत अनुवादित. आता ह्या 700 श्लोकांच्या भगवद्गीतेतला पहिला श्लोक जो धृतराष्ट्राने म्हटलाय. आता हा धृतराष्ट्र म्हणजे कोण? धृत म्हणजे जो चिटकून बसलाय राष्ट्राला, म्हणजे हस्तिनापूर हे जे राज्य आहे ह्याला चिटकून बसलेला हा धृतराष्ट्र वयाने वृद्ध झालाय, तरीही राज्य सोडायचं म्हणत नाही. आणि राज्य सोडायचं तर ते माझ्या पुत्रांच्या ताब्यात जावं. खरा अधिकार हा पंडुपुत्र पांडवांचा. धर्माने खरं हस्तिनापूरचं राज्य जायला पाहिजे ते पांडवांच्या हातात. पण धृतराष्ट्राच्या पुत्रमोहासाठी हे जे कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू होतं, जर धृतराष्ट्राने न्याय केला असता तर कधीच हस्तिनापूरचं राज्य हे पांडवांच्या हातात गेलं असतं. कुठंतरी पुत्रप्रेमात अडकलेला हा धृतराष्ट्र खरं तर ह्या धर्मयुद्धाला कारण होता. अशा ह्या धृतराष्ट्रानं आपला जो मंत्री आहे, आपला जो PA संजय, त्याला विचारलं की सध्या युद्धभूमीवरती काय परिस्थिती आहे सांग. आणि तो सांगणारा भगवद्गीतेतला आपला पहिला हा श्लोक, तो म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवितायुस्तव मामका पांडवा शेव किम कुर्वत संजय. म्हणजे इथं धृतराष्ट्र आपला जो PA, आपला जो मंत्री आहे, त्याला विचारतोय की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्र जे धर्मक्षेत्र आहे. आता ह्या कुरुक्षेत्राची ही एक कथा आहे. कुरु नावाचा एक राजा होता, ज्यानं तपचर्या करून देवांना एक वर मागून घेतला होता की जो कोणी माझ्या ह्या क्षेत्रावरती, जो कोणी माझ्या ह्या भूमीवरती धर्मासाठी कार्य करेल त्याचं ते कार्य फळाला जाईल. आणि धृतराष्ट्राला हे माहीत होतं की जी पांडवांची बाजू आहे ती धर्माची बाजू आहे, माझी जी मुलं आहेत कौरव त्यांची अधर्माची बाजू आहे. धृतराष्ट्राला आधी याची कल्पना होती की माझे पुत्र कौरव हरणार आहेत आणि पांडव हे जिंकणार आहेत. तरीही आपल्या कुठंतर पुत्रमोहासाठीच धृतराष्ट्र हा कौरवांच्या पाठीमागं उभा होता. आणि ह्या पहिल्या श्लोकातच धृतराष्ट्राचा दुजाभावही लक्षात येतो तो दुसऱ्या श्लोकात, मामका पांडवा शेव किम कुर्वत संजय. म्हणजे काय, माझी पुत्र आणि पांडूची पुत्र सध्या कुरुक्षेत्रावरती काय करत आहेत. त्यानं असं नाही म्हटलं की कुरुक्षेत्रावरती सध्या योद्धे काय करत आहेत, त्यानं आवर्जून हे विचारलं की पंडूची पुत्र पांडू काय करत आहेत आणि माझी पुत्र कौरव काय करत आहेत. तर इथंही धृतराष्ट्रानं दुजाभाव दाखवून आपल्यातला जो एक दृष्टपणा आहे तो दाखवून दिला. याच श्लोकाचं उत्तर देण्यासाठी संजयाने जो कुरुक्षेत्राचं वर्णन केलं ते पुढच्या श्लोकात, दृष्टा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत्. या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे की दुर्योधन जी पांडवांची व्यूहरचना आहे, जी सैनिकांची व्यवस्था लावली आहे ती बघून आपल्या आचार्य गुरु द्रोणांच्याकडे गेलायत. आणि पुढच्या श्लोकात ते गुरु द्रोणाचार्यांना म्हणतायत, पश्यतां पांडुपुत्रान् आचार्यमहति चमूं व्यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. आता भगवद्गीतेच्या ह्या तिसऱ्या श्लोकात दुर्योधन आचार्यांना सांगतोय की आचार्य बघा, तुमचाच शिष्य असलेला हा द्रुपदपुत्र आज तुमच्याच विरोधात पांडवांच्या बाजूनं तुमच्या विरुद्ध सैन्याची रचना किती व्यवस्थित केली आहे. आता द्रुपद म्हणजे कोण? जो द्रोणाचार्यांचा एक बालमित्र आहे. जे द्रोणाचार्य आणि द्रुपद हे दोघंही एकाच आश्रमात शिकायला होते. ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस द्रुपदने आपल्या राज्याचा राज्यकारभार सांभाळला आणि द्रोणाचार्य हे गरीब ब्राह्मण भिक्षा मागूनच आपली गुजराण करत होते. तर असंच एकदा गुरु द्रोणाचार्यांच्या पुत्राला म्हणजे अश्वत्थामाला कोणी तरी दूध म्हणून चुन्याचं पाणी पाजलं आणि द्रोणाचार्यांना अतिशय राग आला. आणि ह्या रागाचा बदला कसा घ्यावा म्हणून कोणाची तरी मदत घ्यावी म्हणून तो द्रुपदाकडे गेला. तर द्रुपदाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना सांगितलं की तू गरीब घरचा ब्राह्मण आणि मी एक राजा आहे, आपली बरोबरी कधीच होऊ शकत नाही. तर हाच राग डोक्यात घेऊन द्रोणाचार्यांनी कौरवांना आणि पांडवांना
सर्व शस्त्रात आणि सर्व शास्त्रात निपुण केलं आणि त्यांना गुरुदक्षिणेत फक्त एवढंच सांगितलं की द्रुपदाला पकडून माझ्यापर्यंत आणून द्या. द्रोणाचार्यांकडे ज्यावेळेस कौरव आणि पांडवांनी द्रुपदाला धरून आणलं त्यावेळेस समोर उभ्या असलेल्या द्रुपदाला कसली शिक्षा न देता द्रोणाचार्याने द्रुपदाला माफ केलं. आणि क्षत्रियाचा हा सगळ्यात मोठा अपमान असतो की युद्धाशिवाय समोरच्यानं आपल्याला माफ करावं. आणि हा राग मनात ठेवून द्रुपदानं यज्ञ तपश्चर्या करून असा एक पुत्र जन्माला घेतला की जो द्रोणाचार्यांचा वध करेल. आणि ह्या पुत्राचं शिक्षण हे द्रोणाचार्यांनीच पूर्ण केलं. म्हणजे द्रोणाचार्यच ह्या द्रुपदाच्या पुत्राचे गुरु होते. आणि आपल्या गुरुकडूनच घेतलेली दीक्षा, गुरुकडूनच घेतलेलं ज्ञान त्यांच्याच विरोधात त्यांनाच मारण्यासाठी हा द्रुपद पुत्र वापरणार होता. आणि हा श्लोक म्हणजेच दुर्योधनाने द्रोणाचार्यांना मारलेला एक टोमणा आहे की बघा, तुम्ही शिकवलेल्या द्रुपद पुत्राला आज तुमच्या विरोधात तो व्यूहरचना करून तुमच्या समोर शस्त्र घेऊन उभा आहे. आता ह्या भगवद्गीतेतल्या 4थ्या श्लोकात धृतराष्ट्राला संजय सांगतोय की सध्या युद्धभूमीवरती पांडवाच्या बाजूने कोण कोण उभा आहे. तर त्याचं वर्णन हे 4थ्या श्लोकात येतं. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुना समायुधी युयुद्धानु विराटच्च द्रुपदच्च महारथः. आता इथं धृतराष्ट्राला संजय सांगतोय की पांडवाच्या बाजून कोण कोण उभा आहे. तर भीम आणि अर्जुनाप्रमाणे रथी महारथी पांडवांच्या बाजूने उभा आहेत. त्याबरोबर युयुधान आहे, विराट राज्याचा जो विराट राजा आहे तोही आहे. त्याचबरोबर द्रुपद आणि द्रुपद पुत्रही पांडवाच्या सैन्यात कौरवांच्या विरोधात उभा आहे. तर असं हे वर्णन या श्लोकामध्ये संजयाने धृतराष्ट्राला केलं आहे. धृतराष्ट्र नाराज होऊ नये म्हणून कौरवांच्या बाजूनेही कोण कोण उभा आहे तेही संजयाने पुढच्या श्लोकात धृतराष्ट्राला सांगितलं. ते असं की दृष्टकेतुष्य किंतान काशीराजच्च वीर्यवान पुरजित कुंतीभोजच्च शैवच्च नरपुंगवान. तर कौरवांच्या बाजूनेही रथी महारथी इथं उभा आहेत. त्यामध्ये काशीराज आहे, चिकिस्तान आहे, कुंतीभोज आहे, शैब्य आहे, ह्यासारखे रथी महारथी कौरवांच्या बाजूनेही पांडवांच्या विरुद्ध लढण्यासाठी उभे असल्याचं संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. तर अशा प्रकारचं वर्णन संजय हा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरती चाललेल्या युद्धभूमीचं करत आहे. आपण 5 श्लोकांचा अर्थ समजून घेतला. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढचे 5 श्लोक समजून घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.